हाय, हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते मस्त असणार, मजेत असणार. तर इथं बघा पूर्ण ढगाळ वातावरण, पावसाचं वातावरण झालेलं आहे. मागच्या वीकमध्ये थोडं गरम वातावरण झालं होतं, ऊन वगैरे पडत होतं आणि परत आज ढगाळ वातावरण असं झालेलं आहे. तर आज सुट्टी आहे, संडे आहे. तर आमचं चालू आहे निवांत आणि इथंच ओमा वगैरे राहते बघा खाली. मस्त थंडीगार हवा चालू आहे आणि ओमाने मस्त असे तुलिपची फुलं लावलेली आहे. मस्त फुलं उमललेली आहे आता आणि बाहेरनं सर्वीकडे असं ग्रीन होत चाललेलं आहे. आता पानं जी आहे ना झाडाची, बाहेरची जी झाडं दिसतात त्याच्या 8 दिवसात खूप सारे असे ग्रीन पानं येतील आणि एकदम फास्ट इकडे पानं वाढतात. आता तुम्हाला इथं काळ्या काळ्या दिसतात, पण 8 दिवसामध्ये ना पूर्ण ते झाडचं ग्रीन झालेलं दिसेल. तर आज थंडी होती मस्त, तर मस्त गरमागरम मी सांबार बनवत आहे आणि मस्त इडली बनवत आहे. तर त्याचीच माझी सकाळची तयारी चालू आहे आणि सुट्ट्या चालू आहे, त्याच्यामुळे मग मुली पण निवांत उठतात, त्यांचे कामं हळूहळू चालू असतात. तर इकडे सांबाराची तयारी करत आहे. तर सांबारमध्ये जे पण घरामध्ये माझे व्हेजिटेबल्स असतात फ्रीजमध्ये थोडेफार, ते सर्व मी यामध्ये टाकते. तर जास्त काही नव्हतं, थोडा भोपळा वगैरे असं मी कापून घेतलेलं आहे. आणि माझी थोडी पद्धत बनवण्याची वेगळी आहे. मे बी जी साऊथ इंडियन पद्धत आहे थोडी वेगळी असणार, पण माझी जी पद्धत आहे सांबार बनवण्याची ती थोडी वेगळी आहे. आणि आज इकडे ईस्टरचं फायर आहे. म्हणजे आपण जशी होळी पेटवतो तसेच हे या लोकांचं असते. ईस्टरच्या संडेला, ईस्टरचा जो संडे असतो त्या संडेला हे लोक अशा फायर करतात. तर आज संध्याकाळी 7:30 वाजता तिथं पण जायचं आहे. तर मी आता सर्व माझं कामं जी आहे ती आवरून घेते आणि सकाळचा नाश्ता वगैरे सर्व करून मग घरातली कामं चालूच राहतात. थोडीफार मुली घरी आहे तर कामं दिवसभर चालू राहतात. स्वयंपाक झाला की मग क्लिनिंग, आणि क्लिनिंग झाली की परत त्यांना काही खायचं असते. तर माझी दिवसभर अशी ड्युटी चालू असते. आणि खूप छान असं मस्त इडलीचं बॅटर फर्मेंट झालेलं होतं. एकदम फुललेलं होतं, डबल फुललेलं होतं. तर बघू शकता तुम्ही किती छान अशी मस्त जाडी आलेली आहे. आणि सिंपल आपलं मी यामध्ये काहीच टाकले नाही, आपले सिंपल तांदूळ. तिकडे इडली मी स्टँडमध्ये लावून दिलेली आहे, कुकरला लावून दिलेली आहे आणि आता बनवत आहे सांबार. तर सांबारसाठी सिंपल मी तेलामध्ये आपला कांदा, टोमॅटो सर्व हलवून घेतलं, आधी करून घेतलं. आणि माझ्या घरामध्ये थोडासा भोपळा, थोडंसं गाजर, असं फ्रीजमधलं थोडं थोडं सामान जे व्हेजिटेबल्स होते ते मी सर्व घेतलेले आहे. त्याच्यानंतर सांबार पावडर आणि लाल मिरची पावडर हे टाकून मी छान आपले जे व्हेजिटेबल्स आहेत ते त्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे. बाकी दुसरे मसाले मी काहीच वापरलेले नाही आहे. आणि यामध्ये मी चिंचेचं पाणी टाकते, पण आता आम्हाला सर्वांना सर्दी खोकले चालू आहे त्याच्यामुळे चिंचेचं पाणी पण टाकलेलं नाही. आणि त्याच्यानंतर जी डाळ शिजवून घेतलेली होती डाळ टाकून मी जे आपलं आपण भाजीपाला घेतलेले, व्हेजिटेबल्स घेतलेले, ते शिजेपर्यंत मी छान अशी उकळी येऊ दिली. मस्त त्यावरती चवीपुरतं मीठ, थोडीशी कोथिंबीर टाकून बाजूला शिजायला ठेवलेलं आहे. आणि तोवर इकडे मस्त आपली इडली पण मस्त टम्म फुगलेली होती आणि खूप छान अशी नरम इडली तयार होते. आपलं सांबार होईपर्यंत इकडे मी आता इडली काढून घेते आणि थोडे थंडी होऊ देते आणि सांबार पण छान असा मीडियम फ्लेमवरती शिजवून घेते. 5 मिनटामध्ये आपण बारीक कापलेलं असतं, त्याच्यामुळे काय होतं 5 मिनटात सर्व जे आपण भोपळा वगैरे गाजर टाकलेलं असतं ते शिजून जाते. आता आपण वेगळं पण भाज्या शिजवू शकतो, पण त्याच्यासाठी थोडा एक्स्ट्रा टाईम लागतो. आधी भाज्या शिजवून घ्यायचा, नंतर फोडणी द्यायची. तर तसं पण करू शकतो, पण ते थोडं टाईम टेकिंग आहे. त्याच्यामुळे मग मी काय करते, त्यामध्ये सर्व भाजीपाला टाकून फोडणी देऊन त्यामध्येच मी सर्व भाजीपाला शिजवू देते. मस्त अशी टम्म फुगलेली आहे, छान अशी लुसलुशीत झालेली आहे. आता मी सर्व इडल्या काढून घेते आणि परत एक भांडं इडलीचं लावून देते. तर हे माझ्या मैत्रिणीने मला दिलेलं होतं, साऊथ इंडियन मैत्रिणी, तिने माझ्यासाठी आणलेलं होतं. तर इडली थोडी गरम आहे, तर थंड झाल्यानंतर मी सर्व इडली काढली आणि मस्त सांबारमध्ये इडली डिप करून अदितीच्या बाबांना दिली. आणि इडली आणि सांबार चवीला खूप छान झालेलं होतं. तुम्ही यामध्ये ना थोडं चिंचेचं पाणी पण टाकू शकता, त्याच्यानंतर वरून तडका पण देऊ शकता. त्यानंतर आम्ही निघालो तिकडे, जे आपलं ईस्टरचं फायर होतं तिकडे आम्ही निघालो. तर इथं तुम्ही बघू शकता फायर करायच्या आधी त्यांनी सर्वीकडे असं फायर ब्रिगेडवाले इथं आलेले होते आणि सर्व पाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली होती. इथं पाईप वगैरे लावून त्यांनी ठेवलेले होते आणि चेक करत होते पाणी व्यवस्थित येते की नाही. मी इथं बघितलं 2-3 लोकांनी काय केलं, इथं एक अशा कागदाच्या बॅग मिळतात, ब्रेड त्यामध्ये बेकरीवाले ब्रेड देतात. तर 2-3 लोकांनी काय केलं, त्या बॅगनं तिथं टाकल्या, जे जमा करून ठेवलेलं आहे ट्रीस, तिथं आग लावायची तिथं.
तर मला एक उत्सुकता होती, की आपलं ते का बरं ठेवतात? जसं आपण होळीला नैवेद्य देतो, आपण जेवण वगैरे, तसं हे लोक ब्रेड्स खातात. हे लोक ब्रेड तर देता नाही ना, अशी मला असं मला वाटत होतं. तर मी काय केलं, डायरेक्ट त्या आजीला जाऊन विचारलं, की याच्या मागचं रिझन काय आहे? तुम्ही ते बॅग का बरं टाकलं? त्यामध्ये काही ब्रेड वगैरे काही होतं का? तर त्यांनी मला सांगितलं, त्यात ब्रेड वगैरे काही नव्हते. चर्चमध्ये ऑइल असते, म्हणजे ते तेल आपण जसं आपलं देवाचं सामग्री आपण इकडे-तिकडे फेकत नाही. नदीमध्ये टाकून देतो, वाहून देतो, किंवा एक चांगल्या ठिकाणी, की आपले पाय वगैरे पडू नये अशा ठिकाणी आपण आपली देवाची सामग्री टाकतो. तसंच त्यांनी काय केलं, जे चर्चचं ऑइल असणार त्यांचं ते पेपर, जो पेपर आहे तो डिप केलेला होता. त्यामध्ये जी बॅग होती ते डिप केलेली होती तेलामध्ये, आणि ती बॅग त्यांनी तिथं आगीमध्ये टाकलेलं होतं. तर ते सर्व मला ते इथं सांगत होते. मला असं वाटलं, की त्यांची काही ती एक परंपरा असणार, तर आपण विचारून घेऊया. तर ते त्यांचं एक वेगळं कारण होतं, आणि आपलं जे असते ते वेगळं कारण असतं. आमची शेजारची जर्मन आजी सांगत होती, की आधी काय करायचे, क्रिसमस ट्री बरोबर ना एक उंच उंच असे झाडं ते ठेवायचे, आणि लाकडं ठेवायचे, एकदम उंच होडी करायचे, आणि एक मोठी होडी करायची आणि एक छोटी लहान मुलांसाठी. आणि त्या छोट्या होडीमध्ये काय करायचे, मुलं ब्रेड वगैरे भाजायचे, त्यांच्या ज्या खाण्याच्या वस्तू आहे ते भाजून ते खायचे. पण आता आता सध्या तसं करत नाही. तर तुम्ही बघू शकत असणार, इथं त्यांनी सर्व जे क्रिसमसचे ट्रीज आहे ते आणून टाकलेले आतमध्ये. आणि जेव्हा क्रिसमस संपून जाते तेव्हा ते काय करतात, लोक घराच्या समोर ट्री आणून ठेवतात, आणि प्रत्येक एरिया परत एक गाडी येते, आणि ती गाडी जे झाडं असतात क्रिसमसची ती घेऊन इथं असे जमा करतात. तर आजच्या दिवशी ते झाडं सर्व इथं जमा केले जातात, आणि त्याची होडी पेटवल्या जातात, म्हणजे वाया काही जात नाही, नवीन वगैरे झाडं तोडून ते लोक आणत नाही. तर अशी आहे यांची पद्धत. तर तिथं सर्व त्यांनी पुष्टाचे काहीतरी आग लावण्यासाठी पुष्ट वगैरे त्यामध्ये आतमध्ये ठेवलेले होते. आणि इथं त्यांनी खूप सारे फॅमिलीज येतात, तर लहान लहान मुलासाठी एक झोका वगैरे असं झाडाला मस्त बांधलेला होता. आणि जी होडी असते ती थोडी सिटीच्या असे मोकळ्या मैदानात असते, तर दूर एक लांब तुम्ही बघत असणार तिकडे पण होडी त्यांनी पेटवलेली आहे, आणि प्रत्येक एरिया परतनं ते अशी होडी पेटवत असतात. तर इथं पण सर्व तयारी त्यांनी केलेली आहे. चारी बाजून होडीच्या त्यांनी एक पट्टी लावलेली आहे, जेणेकरून कोणी त्याच्या आतमध्ये जाऊ नये, कारण की खूप मोठा असा जाळ होतो. दिसायला असं वाटते छोटा आहे, पण खूप मोठा होतो. आणि एक फॅमिली होती, मे बी कोणते मेन ती लोक असणार, आणि त्यांना तो होडी पेटवण्याचा मान त्यांनी मिळालेले आहे त्या फॅमिलीला. तर ते काय करतात, चारी बाजून आता लावणार, आणि तिकडे जे फायर ब्रिगेडवाले ते रेडी झालेले, ते चारी बाजूनं उभे राहणार आणि लक्ष ठेवणार, कारण की लहान मुलं इकडे तिकडे धावतात, काही घडू नये म्हणून ते सर्व त्यांचे काळजीत असतात. तर इथं आता मस्त त्यांनी होडी सर्व पेटवून घेतलेली. खूप अचानक खूप मोठा झाड झालेला होता, हवा खूप होती, त्याच्यामुळे एकदम त्या झाडांनी पेट घेतलेला. ग्रीन कलरची दिसत होती झाडे, असं वाटत होतं ही हिरवी आहे आणि ही कशी काय पेटणार. पण हवेमुळे ना एकदम त्यांनी पेट घेतला, आणि एकदम मोठी आग झाली. अन्वी तर एकदम रडायला लागलेली होती, की खूप मोठा जाळ झाला, चला घरी, कारण मुली एवढा जाळ कधी बघत नाही, त्यांना भीती वाटत होती. आणि आजूबाजूने मस्त उभे होते ना, मस्त गरम लागत होतं, थंडगार वातावरण होतं, खूप थंडी होती. आणि होडी चिटल्यानंतर खूप छान वाटत होतं. आम्ही बऱ्याच वेळ होडीजवळ तिथं उभं होतो, आणि खूप सारे लोक होते ना. मग नंतर सर्व त्यांना ते विशेष करत होते एकमेकांना. आपण जसं म्हणतो होळीच्या खूप खूप शुभेच्छा, तर ते म्हणतात फ्रोस्टन, तर ते एकमेकांना विशेष करत होते. फ्रोस्टन फ्रोस्टन असे एकमेकांना म्हणत होते, आणि सांगत होते की गरमीचा आनंद घ्या, मस्त सेलिब्रेट करा. आणि त्यांचं पण एक मिनिंग आहे, मी ते पण विचारलं होतं. तर ते जे आहे ते सर्व थंडी जी आहे ते ते या होळीमध्ये जाळून नवी सुरुवात होते, नवी पालवी फुटते याच्यानंतर. आणि तुम्ही बघू शकता आता जे ओस्टर झाल्यानंतर ना एकदम फास्ट इकडे पालवी फुटते आणि वाळते. तर त्याचं एक मिनिंग आहे. आपल्याकडे जसं आपण थंडी जाळतो होळीनंतर, आपण म्हणतो ना थंडी जळते, सर्व दुःख यामध्ये जळून जातात होळीमध्ये. तर त्यांचं पण तसंच आहे, आजपासून थंडी त्यांचं असं म्हणणं आहे की थंडी होळीमध्ये जळून जाते, आणि एक ऊब तयार होते त्याच्यानंतर, आणि उन्हाळा चालू होतो, असं त्यांचं पण म्हणणं आहे. सेमच भावना आहे, आपल्या ज्या भावना आहे त्या सेम आहे, फक्त त्यांचे शब्द वेगळे आहे, आणि भाषा, त्याच्यामुळे मग आपल्याला असं वाटते की वेगळं काहीतरी असणार आहे. त्यांनी थोडेफार खाण्याच्या गोष्टी जे ते लोक खातात, फ्रेंच फ्राईज वगैरे, आणि थोडे ड्रिंक्स वगैरे. तर मस्त ते काय करत होते, इथं शेकोटीच्या आजूबाजूने लोक बसलेले होते, आणि मस्त खाणं पिणं त्यांचं चालू होतं, गप्पा गोष्टी. आणि त्याच्यानंतर रिलेटिव्ह वगैरे येतात, भेटतात, आणि असं त्यांचा हा सण असतो ओस्टन फायरचा.
ते सेलिब्रेट करतात. आणि पूर्ण होळी चिडल्यानंतर आजूबाजूचे असतात ना, ते हे लोक यांचं कामच ते बिचारे पूर्ण बघत होते, चारी बाजूने फिरत होते की व्यवस्थित होत आहे की नाही सर्व गोष्टी. तर जे बाकीच्या काड्या वगैरे राहिलेल्या आहे त्या आतमध्ये ते टाकत होते आणि खूप गरम ऊब येत होती. आमच्या जर्मन आजीला पण यायचं होतं, पण वातावरण खराब असल्यामुळे ना आजी काही येऊ शकल्या नाही. मग त्यांना मी व्हिडिओ दाखवले, फोटो दाखवले त्यात. मग ते आम्हाला स्टोरी सांगत होत्या दुसऱ्या दिवशी, की आधी ना असं-असं करत होते. आधीचं आणि आताचं खूप वेगळं झालेलं आहे. जसं आपल्या जुन्या गोष्टी वेगळ्या होत्या, तसं यांच्या पण खूप चेंजेस झालेले आहे, असं आजी सांगते. आधी आपण कसं त्यामध्ये भाजून सर्व गोष्टी, गावाकडे अजून पण होळीमध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा टाकतात, भाजतात आणि लोक खातात. तसं आधी पण इकडे हे लोक त्यामध्ये भाजून गरम-गरम खायचे, असं आजी सांगत होती. तर इथं त्यांनी पाण्याची सोय केलेली आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण कारण काही जर अनहोनी झाली तर ते पटकन ते विझवू शकणार. तर इथं त्यांनी इथून पाणी लावलेलं आहे. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला मग परत भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.